बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे। काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये बेडकासारखी उडी मारलेल्या शंभूराज देसाईंनी आम्हाला शिकवून नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। पोकळ शंभूंनी आनंद दिघे खटल्याची माहिती घ्यावी असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत आनंद दिघे असताना शिवसेनेमध्ये होते का असा सवाल शंभूराज देसाईंनी विचारला होता। संजय राऊत दिघे साहेब असताना होते का? कुठे होते संजय राऊत? त्यावेळी संजय राऊत बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते। ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लिखाण केले त्यांनी आता आम्हाला दिघे साहेबांनी काय शिकवण दिली आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही। त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते, एवढी फक्त त्यांनी आठवण ठेवावी। मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही। दुसरा असा आहे त्यांनी इतिहास वाचावा। ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं।